पोलीस भरती 2024-25 साठी 26 नोव्हेंबर 2025 आजची तारीख. आजच्या तारखेनुसार आत्तापर्यंत 26-27 दिवस झालेली आहेत. तर एकूण किती अर्ज आले आहेत घटकनिहाय एकूण 20 पेक्षा जास्त घटकांची जी अर्जसंख्या आहे डिटेलमध्ये पाहणार आहोत. आत्तापर्यंत आपण पाहू शकता प्रत्येक जो यूट्यूब चॅनल आहे यामध्ये वेगवेगळे यांच्या अंतर्गत ही स्पर्धा सुरू आहे की वेगवेगळ्या घटकांतर्गत किती अर्ज आले आहेत हे पुराव्याशी दाखवण्यासाठीची. मात्र पाहू शकता आपल्याकडे जी माहिती आहे ही वेगवेगळ्या घटकांतर्गत आतापर्यंत कोणत्याही चॅनलला दिली नसेल अशी वेगळ्या घटकांची माहिती मी तुमच्यासमोर देणार आहे. कोणकोणते घटक आहेत डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर मुंबईसाठी सुद्धा एक महत्त्वाची अपडेट आहे ती सुद्धा आपण शेवटच्या व्हिडिओच्या शेवटी आपण पाहणार आहोत. तर महत्त्वाचा व्हिडिओ आहे पोलीस भरती 2024-25 अंतर्गत साठीचा डिटेलमध्ये पाहायचा आहे शेवटपर्यंत. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच लगेच सबस्क्राईब करून घ्या. पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा. तर डिटेलमध्ये पाहूयात घटकनिहाय जे महत्त्वाचे घटक आहेत त्या घटकनिहाय एकूण किती अर्ज आत्तापर्यंत आलेले आहेत. महाराष्ट्र पोलीस भरती 2025 अंतर्गत फॉर्मची ही अपडेट आहे. यामध्ये आपण पहिला घटक पाहतोय. पाहू शकता आत्तापर्यंत कुणीही दिला नसेल. नाशिक कारागृह पोलीस भरतीसाठीचे फॉर्म जे आहेत एकूण किती अर्ज आलेत तर एकूण 22,466 हा टोकन नंबर आहे आत्ताचा. आता ही जी आकडेवारी आहे प्रत्येक वेळेनुसार बदलते म्हणजे मी दुपारची आकडेवारी सांगत आहे. आता पाहू शकता आत्ता संध्याकाळचे 7:57 म्हणजे 8 वाजलेले आहेत. तर यामध्ये आकडेवारीमध्ये पुन्हा बदल झालेला असणार आहे. पुन्हा 4 ते 5,000 अर्ज जे आहेत नवीन आलेले असणार आहेत. तर पाहू शकता नाशिक कारागृह पोलीससाठीचे एकूण 16,640 इतके अर्ज आत्तापर्यंत आलेले आहेत. ही दुपारची अपडेट आहे. दुपारी 12:35 12:40 साठीची आहे. त्याच्यानंतर ना पुढचा जो आहे घटक आहे नांदेड CP शहरसाठीचा जिल्हा पोलीससाठीचा फॉर्म आहेत. तर यामध्ये एकूण 4,587 अर्ज जे आहे टोटल नांदेड CP शहर जिल्हा पोलीससाठी सिटीसाठी एकूण 4,587 इतके अर्ज आत्तापर्यंत आलेले आहेत दुपारपर्यंत. यामध्ये पुन्हा एक 500-600 अर्ज आता वाढले असतील. पाहू शकता शेवटचे दिवस बाकी आहेत आणि शेवटच्या दिवसामध्ये अर्जसंख्या ही झपाट्याने जास्त वाढत आहे. त्यामुळे अर्जसंख्या पुन्हा प्लस होणार आहे. आत्तापर्यंत ती झाली सुद्धा असेल. उद्यापर्यंत परत सुद्धा आपण एक महत्त्वाची अपडेट जे आहे एकूण किती अर्ज वाढतायत आणि किती अर्जांची संख्या होते उद्याची ती सुद्धा आपण पाहणार आहोत. दररोजच्या या अपडेट मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. त्याच्यानंतर पाहू शकता हिंगोली SP जिल्हा पोलीससाठी एकूण किती अर्ज आलेत तर टोटल जे अर्ज आहेत एकूण टोकन क्रमांक आहे 6,135 आणि 5,557 इतके अर्ज आत्तापर्यंत आलेले आहेत. त्याच्यानंतर बुलढाणा SP चालकसाठीचा जो पोलीस फॉर्म आहे एकूण 3,029 अर्ज आत्तापर्यंत फॉर्म जे आहे हे आलेले आहेत. दुपारचे अपडेट म्हणजे पाहू शकता सकाळचे दुपारचे अशा पद्धतीने जे अर्ज भरलेत त्याबाबतची अपडेट जमा करून मी तुम्हाला देत आहे. त्याच्यानंतर बुलढाणा SP जिल्हा पोलीससाठी एकूण 2,242 कमी अर्ज आलेत. 2,242 फॉर्म इतके फॉर्म जे आहे हे आलेले आहेत. त्याच्यानंतर पाहू शकता अहिल्यानगर SP जिल्हा पोलीससाठी एकूण 311 फक्त महिलांसाठीचं आहे. महत्त्वाचं आहे. पाहू शकता अहिल्यानगर SP जिल्हा पोलीस फॉर्म 311 फॉर्म आलेत. हे फक्त महिलांसाठीचे आहेत. पुरुषांसाठीचे वेगळे असणार आहेत. त्याच्यानंतर मुंबई CP लोहमार्ग जिल्हा पोलीससाठी एकूण 6,440 इतके अर्ज आजचे 26 नोव्हेंबरची अपडेट आहे लेटेस्ट. आजचे हे इतके अर्ज आलेले आहेत. त्याच्यानंतर पाहू शकता पुढे आपण पाहणार आहोत यवतमाळ SP यवतमाळ SP जिल्हा पोलीससाठी आत्तापर्यंत 3,606 इतके अर्ज आत्तापर्यंत आलेले आहेत. त्याच्यानंतर पुणे कारागृह जास्त वाढलेत. आत्तापर्यंतची आकडेवारी आहे 29,000 प्लस गेली असेल पण ही दुपारची आकडेवारी आहे. पुणे कारागृह पोलीस भरतीसाठीचे 25,736 इतके अर्ज 25,736 इतके फॉर्म हे आलेले आहेत. त्याच्यानंतर पाहू शकता आता आपण नाशिक ग्रामीणसाठी सुद्धा पाहूयात. नाशिक ग्रामीण SP चालकसाठी फॉर्म जे आहेत एकूण 9,186 इतके फॉर्म जे आहे नाशिक ग्रामीण SP चालकसाठीचे आलेले आहेत. ड्रायव्हरसाठीचं आहे मुख्य म्हणजे. आणि त्यानंतर शेवटची जी अपडेट आहे यामध्ये तुम्हाला दिसते पाहू शकता तुमच्या समोर आहे. तुम्हाला दिसते का नाही पण पाहू शकता डिटेलमध्ये इथे मी थोडं झूम करतो यामध्ये डिटेलमध्ये दिसेल. तर SP यामध्ये जी अपडेट आहे पुढची थोडंसं हँग होत आहे. तर महत्त्वाचे अपडेट सांगणार होतो
की मुंबईसाठीची सुद्धा आपण देणार आहोत. तर इथे पाहू शकता यामध्ये जे घटक आहे पोलीस कॉन्स्टेबल CP पुणे सिटीसाठीचे एकूण किती अर्ज आले आहेत तर याची आकडेवारी आपल्याकडे आहे. तर यामध्ये जर तुम्ही चेक केलं तर 23,519 इतके अर्ज आता दाखवत आहे. CP पुणे सिटीसाठीचे हे अर्ज दाखवत आहे. तर यामध्ये ही दुपारची आकडेवारी असून आता पुन्हा एकदा यामध्ये अपडेट होणार आहे. मुख्य म्हणजे याचे जे आहे फी पेमेंट अजून झालेलं नाही आहे. तर फी पेमेंट करणारे आणि न करणारे यानंतरनं स्पष्ट समजून येतं. तरीसुद्धा अर्जसंख्या पाहू शकता एकूण 23,619 दिसते CP पुणे सिटीसाठीची. आता यामध्ये जे अपडेट आहे नवीन अपडेटनुसार पुन्हा यामध्ये वाढ झाली असेल. आत्तापर्यंत 30,000 प्लस गेले असतील. आता सगळ्यात शेवटी महत्त्वाचे जे अपडेट देणार आहोत आपण मुंबईसाठीची. तर मुंबई सिटी कालचे जे अपडेट आहे त्यानुसार 80,000 प्लस अर्ज गेले होते आणि आजच्या अपडेटनुसार पाहिलं तर आपण 1,00,000 प्लस गेलेलो आहे. म्हणजे मुंबई सिटीसाठी 2472 जागांसाठी एकूण अर्ज जे आहेत 1,00,000च्या प्लस गेलेले आहेत. 1,00,000 प्लस जे अर्ज आहेत मुंबई सिटीसाठीचे आलेले आहेत. तर या अंतर्गत आपण एक्झॅक्ट जी आकडेवारी आहे नवीन जेव्हा अर्ज भरू तेव्हा आपण एक्झॅक्ट आकडेवारी 1,00,000 प्लस किती आहे 80 आहे 90,000 आहे हे डिटेलमध्ये चेक करणार आहोत. तर सध्याच्या अपडेटनुसार आपण हे महत्त्वाचे जे घटक आहेत या घटकांनी आहे एकूण किती अर्ज आले आहेत पाहिलेले आहे. बाकी घटकसुद्धा आपण डिटेलमध्ये अशा पद्धतीनेच घेणार आहोत. जसे आपल्याला अपडेट मिळतील जसे फॉर्म आपले सबमिट होतील त्या पद्धतीने आपण पुराव्यानिशी ही माहिती तुम्हाला देणार आहोत. तर अशा पद्धतीने आत्ता आपण पाहिले महत्त्वाचे बाकीच्या जे चॅनलवरती नसतील असे महत्त्वाचे जे घटक आहेत या घटकनी आपण पोलीस भरती 2025 अर्जसंख्या दाखवलेली आहे. डिटेलमध्ये आपण याबाबतचे सगळ्या अपडेट अशा दररोजच घेत असतो आणि सगळ्या अपडेट मिळवण्यासाठी नोकर भरतीचे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. त्याचबरोबर अशा सगळ्या महत्त्वाच्या अपडेट डिटेलमध्ये तुमच्यासाठी पोहोचवण्यासाठी कायम नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलवर अपडेट राहा. धन्यवाद.